हाय, हॅलो. नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. तर मी काल तुम्हाला बोलले होते की आपली स्टोरी बिल्डअप होत आहे. आजपासून आपल्या स्टोरीचे रॉयल शेतकरी 2 गुंफलेले रेशमी बंध भाग पहिला, नव्या पिढीचा नवा रुबाब आणि नात्यांचे बदलते रेशमी बंध ह्या नावाने आपली स्टोरी पुन्हा एकदा प्रकाशित होत आहे. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये तुम्हाला मला सांगायचं आहे. आता मुलं सगळ्यांची मोठी झालीत. तेच तेच ठेवून पुन्हा पुन्हा स्टोरी बोरिंग होते. त्यामुळे आता स्टोरी जरा पुढे आणली आहे. तर आजपासून स्टोरीला नवीन सुरुवात होत आहे. तर चला, नवीन असाल तर लाईक करा. आणि हो, आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तुमचं एक कमेंट आणि एक लाईक मला पुढचे भाग बनवण्याला प्रोत्साहन देते. तर चला वळूयात कथेकडे. सर्वांना नमस्कार. दिवसामागून दिवस जात होते. काळ बदलत होता, पिढ्या बदलत होत्या, पण वाड्याचा तोच रांगडा रुबाब आणि शेतीबद्दलची तीच नितांत श्रद्धा मात्र तशीच कायम होती. पदरी श्रीमंती असो, हातात सत्ता असो वा पाटीलकी असो, जमिनीशी जोडलेली नाळ कधी तुटू द्यायची नसते. हीच या वाड्याची शिकवण होती. शिवमराजांच्या कपाळावरच्या कष्टाच्या घामाला वाड्याने नेहमीच देवाच्या अभिषेकाचा मान दिला होता. बेटा, शेत जमिनीचा तुकडा हा फक्त विकायचा नसतो, तो प्राणापलीकडे राखायचा असतो. प्रियांश, वंश, प्रभास आणि प्रणव समोर उभे असताना शिवमराजेंचा तोच रुबाबदार आणि करारी आवाज संपूर्ण वाड्यात एकच येत होता. प्रियांशने बापाच्या डोळ्यात पाहिलं, तीच शांतता आणि तीच आग. शिवमराजे पुढे म्हणाले, सुरुवातीला कदाचित तुम्हा मुलांना शेतीतलं काही जमणार नाही, पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने राबाल, काळ्या मातीत घाम गाळाल आणि जेव्हा हे हिरवं सोनं शेतात बहरेल ना, तेव्हा त्या शेताच्या पिकाची आणि कष्टाची चव विश्वातील अमृतापेक्षाही मौल्यवान वाटेल. ही शिकवण मला आबासाहेबांनी आणि स्वर्गीय आईसाहेबांनी दिली होती आणि तीच शिकवण आज मी तुम्हा सगळ्यांना देतोय. अतुलचा मुलगा वंश, सचिनचा मुलगा प्रभास आणि एसीपी चैतन्याचा लहान मुलगा प्रणव, ही सगळी मुलं जेव्हा प्रियांश भोवती जमायची, तेव्हा प्रियांश राजे त्यांना नेहमी एकत्र शिवमराजे त्यांना नेहमी एकत्र राहण्याचे महत्त्व पटवून द्यायचे. कारण ही फक्त मुले नव्हती, तर रॉयल टोळीचा भरभक्कम पाया असणाऱ्या त्या जुन्या मित्रांचा वारसा होती. लक्षात ठेवा मुलांनो, शिवमराजेंनी सर्वांच्या खांद्यावर हात ठेवला. एकाला दोघं, दोघाला तिघं. आपण शेतकरी असलो तरी जगातील कुठल्याही क्षेत्रात आपण मागे राहायचं नाही. पण आपली एकता हीच आपली खरी ताकद असली पाहिजे. दिवस पंख लावून उडत होते. मुले मोठी होत होती आणि मुलीही हळूहळू समंजस होत होत्या. वाड्याचे वातावरण नेहमी सारखेच हसतं खेळतं आणि प्रेमाने भरलेलं होतं. पण या बदलत्या काळानुसार काहीतरी असं हळुवार बदललं होतं की जे कोणाच्याही सहजासहजी लक्षात येत नव्हतं. लहानपणी शिवांशी आणि वंश या दोघांचं जग वेगळंच होतं. एकत्र खेळणं, एकमेकांशिवाय एक क्षणही न करमणं, गल्लीत मस्ती करणं, वाड्यात सगळे गमतीचे गमतीने या दोघांना लव्ह बर्ड्स म्हणायचे. वंश जिथे असेल तिथे शिवांशी असणारच, हा जणू नियमच बनला होता. पण वेळानुसार, काळानुसार आणि वर्षानुसार त्या निष्पाप मैत्रीमध्ये एक अथांग अंतर पडलं होतं. शिवांशी आता लहान राहिली नव्हती, ती मोठी झाली होती आणि मुली या वयाच्या एका टप्प्यावर मनाने खूप लवकरच समंजस होतात. एके दिवशी सायंकाळी वाड्याच्या गच्चीवर वंश एकटाच रेलिंगला टेकून उभा होता. समोरून शिवांशी हातात तुळशीची पूजा करून दिवा लावताना दिसली. वंशने नेहमीसारखंच हसून तिच्याकडे पाहिलं आणि हाक मारली, शिवांशी. पण शिवांशी थांबली नाही. तिने खाली मान झुकवली. नजरेला नजर न मिळवता पटकन आपली पावले टाकत ती खाली निघून गेली. वंश थबकला. त्याच्या मनात प्रश्नांचे वादळ उठले होते. काय झालं असेल हिला? आधी तर माझ्या एका हाकेवर धावत यायची, आता माझ्याकडे बघत सुद्धा नाही. तिथेच जवळ उभी असलेली त्याची आई जान्हवी हे सगळं शांतपणे पाहत होती. मुलाच्या चेहऱ्यावरचा गोंधळ आणि उद्रेक पाहून ती हळूच वंश जवळ आली आणि त्याच्या पाठीवर मायेने हात ठेवला. वंश, काय विचार करतोस बेटा? जान्हवीने प्रेमाने विचारलं. आई, मला समजत नाहीये, शिवांशी अचानक इतकी परकी का वागायला लागली ग माझ्याशी?
आधीसारखी ती माझ्याशी बोलत पण नाही, हसत नाही. मी काही चुकवतोय का ग? वंशच्या आवाजात एक अनाकलनीय वेदना आणि तळमळ होती. जान्हवी मंद हसली. तिने वंशचा हात हातात घेतला आणि मायेने समजावत म्हणाली, "अरे वेड्या, तुझी काहीच चूक नाही बघ. काळ बदललाय. मुलगी जरा मोठी झाली ना, की तिच्या मनात एक न दिसणारी समंजसपणाची आणि भीतीची भिंत उभी राहते. जर ती आधीसारखीच कुणाशी हसली, खेळली किंवा बोलली, तर समाज तिचा वेगळा अर्थ काढतो." खरंच होतं ना असं मुलींच्या बाबतीत? तुमच्याही बाबतीत झालं असेल? तर चला कथेकडे वळूया. वंश आईकडे पाहत राहिला. जान्हवी पुढे म्हणाली, "आपली ही समाजाची मानसिकता अजूनही मुलींना इतक्या सहज मोकळा श्वास घेऊ देत नाही. स्वातंत्र्य दिलं तर लोकांच्या जिभा आणि नजर थांबत नाहीत. शिवांशी आता लहान राहिली नाहीये वंश. ती समजदार झाली. तुझ्याबद्दल तिच्या मनात राग नाही. उलट ती नात्यांचा मान राखते." आईचे हे बोलणे ऐकून वंश शांत झाला. त्याला तिचे बोलणे पटत तर होते, पण लहानपणीचे ते रेशमी बंध असे अचानक औपचारिक झाल्यामुळे त्याचे मन मात्र ते पूर्णपणे स्वीकारायला तयारच नव्हते. दुसऱ्या बाजूला वाड्याच्या अंगणात प्रियांश, प्रभास आणि प्रणव यांची हसण्या-खिदळण्याची मैफिल जमली होती. घरातील महिलांची धांदल होती. मुलांचा गोंधळ आणि आबासाहेबांचे हसणे होते. आबासाहेब वयोवृद्ध झाले होते, परंतु अजूनही चांगले होते. संपूर्ण वाडा एका वेगळ्याच आनंदाने आणि प्रेमाने न्हाऊन निघाला होता. अनेक दिवसांनंतर आज वाड्यावर वेगळाच उत्साह आणि लगबग दिसत होती. कारण अस्मी आत्या, तिची 2 मुलं पौर्णिमा आणि लहान प्रणवला घेऊन माहेरी म्हणजेच वाड्यावर आली होती. मामाच्या घरी आल्यावर मज्जा, धमाल, मस्ती करायचा मुलांचा तर जन्मसिद्ध हक्कच असतो ना. त्यातही मामाच्या घरात प्रियांश, शिवांशी आणि रियांशी हे तिघे होते. पण यात प्रियांशचा स्वभाव मात्र जरा वेगळाच होता बरं. स्वभावाने काहीसा खडूस, अकडू आणि मुलींशी उगाच फालतू गप्पा मारणं त्याला अजिबात आवडायचं नाही. एकदम बापासारखा करारी आणि शिस्तप्रिय. सर्व भावंडे गच्चीवर जमा झाली होती. वातावरण एकदम प्रसन्न होतं. पौर्णिमा सर्वांकडे पाहत उत्साहाने म्हणाली, "चला ना, आपण सगळेजण एकत्र जमलोच आहोत तर आपण आज कॅरम खेळूयात." "हो, मस्त आयडिया आहे." रियांशी आणि प्रणव लगेच आनंदाने ओरडले. वंश आणि प्रभासनेही मान हलवत सहमती दर्शवली. सगळे कॅरम बोर्ड मांडायला लागले. पण लांब उभ्या असलेल्या प्रियांशने लगेच हात वर केले. "ए, मला नाही खेळायचं असले फालतू खेळ." वंश हसला आणि प्रियांशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणला, "अरे प्रियांश, खेळ ना यार. एकत्र जमलो तर मजा येईल आणि तसाही तू त्यात कॅरमचा चॅम्पियन आहेस ना." प्रियांशने नजर वळवली आणि ठामपणे म्हणाला, "तरी सुद्धा नको वंश. मला नाही आवडत खेळाचा वेळेचा खोळंबा करायला." प्रियांशचा हा नकार ऐकताच पौर्णिमाच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिने कमरेवर हात ठेवला आणि जरा ठसक्यात मिश्किल हसत म्हणाली, "हो हो, का खेळतील ना तुमचे प्रियांश राजे. माझ्याशी हरण्याची भीती वाटत असेल ना त्यांना." प्रियांश तिथेच थबकला. त्याने वळून पौर्णिमेकडे पाहिलं. त्याच्या नजरेत तीच पाटीलकीची करारी चमक आली. "ए ज्वाला मिरची, गप ग. तुला हरवणं म्हणजे माझ्या डाव्या हाताच्या चुटकीचं काम आहे." प्रियांश तिची फिरकी घेत म्हणाला. "हो का? चुटकीचं काम आहे होय? मग या ना समोर. का लांबून लांबून गप्पा मारताय? होऊन जाऊ दे एक डाव. जो जिंकेल, हरणारा त्याचं सगळं काम ऐकेल." पौर्णिमेने सरळ चॅलेंजच ठोकलं होतं. प्रियांशने तिच्याकडे एका क्षणासाठी पाहिलं. मग उपहासाने हसत म्हणला, "तू ना अजूनही अगदी बालिश बुद्धीसारखी बोलतेस. जा पळ इथून. मला नाही खेळायचं." असं म्हणून तो जिना चढून वर निघू लागला. पौर्णिमा कुठे गप्प बसणार होती. ती हातातील सोंगट्यांची गोटी बोटांवर गोल गोल फिरवत मोठ्या आवाजात वंशकडे बघून म्हणाली, "वंश दादा, आपले होणारे भावी पाटील घाबरले वाटतं माझ्यासारख्या लहान मुलीला." घाबरले हा शब्द कानावर पडताच प्रियांशच्या पायाशी जणू आग लागली होती. तो थांबला, मागे वळाला आणि त्याने त्याचे तळपते डोळे थेट पौर्णिमेच्या चेहऱ्यावरच स्थिर झाले. तिथे बसलेल्या सगळ्यांना वाटलं की बस आता नक्की प्रियांश पौर्णिमेवर भडकणार आणि तिला चांगलंच ओरडणार. वाड्यात शांतता पसरली, पण प्रियांश संत पावले टाकत मागे आला. खाली आला आणि त्याने कोणाकडेही न बघता सरळ कॅरम बोर्ड समोर मांडी ठोकली आणि रुबाबात बसला. स्ट्राईकवर हात घेत तो पौर्णिमेकडे पाहत शांत पण करारी आवाजात म्हणाला, "चल,
कर सुरू. आणि यापुढे मला घाबरट म्हणालीस ना तर याद राख. पौर्णिमेच्या चेहऱ्यावर एक विजयसारखीच चमक आली. बघूया कोण कोणाला आठवण करून देतंय ते. आता डावाची मांडणी झाली होती. टीम्स पण तयार झाल्या होत्या. मुलांची टोळी म्हणजे वंश, प्रभास आणि प्रणव हे सगळे प्रियांशच्या बाजूने उभे राहिले. तर दुसरीकडे मुलींची गँग होती. प्रियांश सारख्याच प्रियांशच्या सख्या बहिणी शिवांशी आणि लहानगी रियांशी या पौर्णिमेच्या बाजूने उभ्या राहिल्या होत्या. पौर्णिमा म्हणाली, शिवांशी दी आणि रियांशी, आज या भावी पाटलांना म्हणजे तुमच्या दादाला कॅरमच्या बोर्डवरच पाणी पाजायचंय. पौर्णिमेने स्ट्राईकवर बोटावर सेट करत प्रियांशकडे पाहून आव्हान दिलं होतं. प्रियांशने फक्त मान खाली घालून स्ट्राईकवर बोट ठेवलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हलकसं आव्हानात्मक हास्य उमटलं. नव्या पिढीच्या या पहिल्या डावात कॅरमच्या बोर्डवर फक्त गोट्यांचा आवाज नव्हता, तर प्रियांश आणि पौर्णिमेच्या नात्यातला पहिला तिखट टशनची ठिणगी पडली होती. पण आता पुढे जे होणार होतं ते काळजाचा ठोकाच चुकवणारं होतं. वाड्याच्या गच्चीवर आता खेळाचा थरार शिगेला पोहोचला होता. कॅरम बोर्ड भोवती सगळेच उत्सुकतेने जमा झाले होते. सुरुवातीपासूनच पौर्णिमाने डावावर पूर्ण पकड मिळवली होती. प्रियांशला डाव फोडण्यापासून एकही गोटी मारण्याची संधीच तिने दिली नव्हती. वा पौर्णिमा, आज तर तू पाटलांची पूर्ण हवाच काढलीस. रियांशी आणि शिवांशी आनंदाने टाळ्या वाजवत पौर्णिमेचा उत्साह वाढवत होत्या. पण अचानक पौर्णिमेचा एक सोपा नेम हुकला. तरीही परिस्थिती पौर्णिमाच्याच बाजूने भक्कम होती. तिच्याकडे फक्त राणी आणि 2 गोट्या शिल्लक होत्या. पण प्रियांशला जिंकण्यासाठी तब्बल 9 गोट्या उडवून राणी स्वतःची बनवायची होती. सगळ्यांना वाटलं बस आता प्रियांशचा पराभव नक्कीच आहे आणि निश्चित आहे. पण प्रियांश असाच थोडीच चॅम्पियन होता. आता नजरेत तीच करारी चमक आली. त्याने स्ट्रायकर हातात घेतला आणि अवघ्या 2च भन्नाट शॉटमध्ये संपूर्ण बोर्ड रिकामा करून दाखवला. गच्चीवरच्या सगळ्या मुलांच्या तोंडून एकदम ओ असा आवाज बाहेर पडला. पण खेळ अजून बाकी होता. अचानक प्रियांशचा पुढचा नेम थोडक्यात हुकला आणि लढत अगदी बरोबरीत आली. आता पुन्हा बारी पौर्णिमाची होती. तिने अत्यंत सावधगिरीने आपली बाजू सांभाळत एकाच डावात राणी आणि एक गोटी पॉकेटमध्ये टाकली. आता बोर्डवर तिची फक्त एकच शेवटची गोटी शिल्लक होती. पौर्णिमा जिंकण्याच्या अगदी जवळ होती. तो शेवटचा शॉट मारण्यासाठी स्ट्रायकर सेट करतच होती. तेवढ्यात प्रियांशने कॅरमच्या लाकडी बोर्डवर कुणालाही न दिसता अगदी हळूच आपल्या बोटाने टकटक असा सूक्ष्म आवाज केला. त्या आवाजाने पौर्णिमेचे लक्ष नकळत प्रियांशकडे गेलं. पौर्णिमाने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच क्षणी प्रियांशने अत्यंत दिलखेचकपणे तिच्याकडे बघून एक डोळा मारला. त्याचा त्या अचानक आणि भुरळ पाडणाऱ्या अदेने पौर्णिमेच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिचे हात थरथरले, नजर हटली आणि खट तिची शेवटची गोटी मारताना नेम पार चुकला. डाव पुन्हा प्रियांशच्या हातात आला. त्याने अजिबात वेळ न घालवता एकाच परफेक्ट स्ट्रायकरमध्ये उरलेला सगळा बोर्ड रिकामा करून टाकला. पौर्णिमा मात्र अजूनही तशीच सुन्न झाली होती. तिचे विचार पार गोंधळले होते. खेळ कसा संपला, प्रियांश कसा जिंकला यातलं तिला काहीच कळलं नव्हतं. कारण तिचं मन तर अजूनही प्रियांशच्या त्या एका दिलखचक डोळा मारण्याच्या अदेतच अडकून पडलं होतं. प्रियांश दादा जिंकला, प्रियांश दादा चॅम्पियन. रियांशी आणि शिवांशीने प्रणवने एकच जल्लोष केला. त्या आवाजाने पौर्णिमा एकदम भानावर आली. स्वतःचा पराभव झाल्याचं लक्षात येताच ती चिडून ओरडली, नाही नाही, हे मान्य नाही मला. प्रियांशने चिटिंग केली आहे. प्रियांशने अत्यंत रुबाबदार कॅरम बोर्ड थोडा समोर ढकलला. तो शांतपणे मागे सरकला, सोफ्यावर बसला आणि एका पायावर दुसरा पाय टाकून रुबाबात बसला. त्याने आपल्या ओठांवर एक मिश्किल स्मितहास्य आणलं आणि एक भुवई वर उंचावून प्रियांशने अत्यंत संयमित आवाजात विचारलं. प्रियांशने अगदी संयमी आवाजात विचारलं, काय ग,
काय केली मग मी चिटिंग? सांग ना पौर्णिमा. सगळ्यांना ऐकू दे. पौर्णिमाचा चेहरा लालबुंद झाला होता. ती अडखळत म्हणाली, ती तुम्ही तिथे ते डोळा. शब्द तिच्या ओठांवरच अडकले. प्रियांशने मला डोळा मारला हे सगळ्यांसमोर कसं सांगणार? ती एकदम शांत झाली आणि मान खाली घालून पुटपुटली, काही नाही. बोला, काय करायचंय ते. हरले मी. प्रियांशने हसत शेजारी उभ्या असलेल्या वंशकडे पाहिलं आणि म्हणाला, काय रे वंश, काय करून घ्यावं आता या ज्वाला मिरचीकडून? काय सांगतोस? वंश जरा विचारात पडला. मग हसून म्हणाला, अरे सोडून दे रे प्रियांश, मुलगी आहे ती आणि बाबा नेहमी म्हणतात ना की मुलींना कधीच त्रास द्यायचा नसतो, उलट त्या वेळेला आपली सर्वात मोठी मदत करतात. वंशचे हे बोलणे ऐकून प्रियांश सोफ्यावरून उठला. त्याने पौर्णिमेकडे पाहिलं आणि एक हलकेसे हास्य दिलं. बरं ठीक आहे, मग हे उधारीवर ठेवूया आपण तिच्याकडे, नंतर कधीतरी वसूल करू. प्रियांश हसत म्हणाला, चल वंश वर जाऊया. असं म्हणून प्रियांश आणि वंश गच्चीवरून खाली निघून गेले. पौर्णिमा शांतपणे प्रियांशच्या त्या रोखठोक आणि रुबाबदार पाठमोळ्या आकृतीकडे पाहतच उभी राहिली होती. तिच्या ओठांवर नकळत एक सुंदर लाजरं हसू उमटलं होतं. शिवांशी तिच्या जवळ आली आणि तिच्या खांद्याला हलका धक्का देत म्हणाली, अगं पौर्णिमा, काय हसतेस काय अशी? दादाने हरवलंय तुला. पौर्णिमाने शिवांशीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ती हळूच पण मनातूनच म्हणाली, हो दी, मी हारले, पण ते जिंकलेत ना, बस तेच खूप आहे माझ्यासाठी. कॅरमच्या या डावात पौर्णिमा भलेही हरली होती, पण प्रियांशच्या त्या एका नजरेने त्यांच्या नात्यातला गुंफलेला रेशमी बंधाचा एक नवा आणि गोड अध्याय इथेच सुरू झाला होता. इकडे वाड्याच्या मुख्य हॉलमध्ये आता निरोपाची वेळ झाली होती. अस्मी आत्या जाण्याच्या तयारीतच होती, पण प्रिया वहिनी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. अस्मी हसत म्हणाली, प्रिया वहिनी, मी जाते ना आता. अगं थांब ना अस्मी थोडा वेळ. प्रिया वहिनी प्रेमाने म्हणाल्या, नाही हो वहिनी, अहो नाईट शिफ्ट आहे त्यांची, जाते मी. अस्मीने सांगताच प्रिया वहिनी सुचल्यासारख्या म्हणाल्या, थांब मग, प्रियांश राजेंना सोडवायला सांगते. अस्मीने मिश्किल हसत म्हणली, तसाही माझा लाडका भाचा खूप कामात बिझी असतो ना, घरी तर अजिबात येत नाही. प्रिया वहिनीच्या चेहऱ्यावर एक अभिमानास्पद हास्य उमटलं. त्या म्हणाल्या, नाही ग, त्याचं फार्मसिंगचं शेवटचं वर्ष आहे, अभ्यास करायचा आणि त्या क्षेत्रात गोल्ड मेडल मिळवायचं, हेच ध्येय आहे त्याचं. तसंही त्याची रूम आता सगळी मेडल आणि पारितोषिकांनी भरलीच आहे. तरी म्हणतो मातोश्री, बस तेवढं झालं की आपले कॉलेज आणि शेती दोन्ही बघणार आहे म्हणून म्हणून येत नाही तो. प्रिया वहिनीची गच्चीच्या प्रिया वहिनी गच्चीच्या दिशेने जोरात हाक मारली, बेटा प्रियांश, जा आज तुला घरी सोडून ये. तशी पौर्णिमा धावत आली आणि प्रियाच्या गळ्यात पडून म्हणाली, मी पण जाते मम्मी सोबत. अगं तू राहा ना पौर्णिमा बेटा, तू का जातेस? तशी ही सुट्टी आहे ना उद्या. प्रिया आत्तूने कौतुकाने विचारलं. नाही आत्तू, आता 12वीचे बोर्ड जवळ आलेत ना, मग अभ्यास करायला हवा ना, टॉप करायचा आहे. मग पप्पा स्कूटी घेऊन देणार बोललेत. पौर्णिमा उत्साहाने म्हणाली, बरं बेटा जा आणि अभ्यास व्यवस्थित कर. काही अडलं तर शिवांशी दिला विचार. प्रियाने मायेने निरोप दिला. काही वेळाने प्रियांशची आलिशान गाडी बाहेर येऊन उभी राहिली. अस्मी, छोटा प्रणव आणि पौर्णिमा तिघेही गाडीत मागे बसले. प्रियांशने ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी स्टार्ट केली. अचानक त्याने आरशातून मागे पाहत मिश्किल आवाजात म्हणलं, ए आत्तू, मी कोण आहे ग तुझा? तू माझा लाडका भाचा आहे. अस्मी हसत म्हणाली, हो का? मग तुम्ही सगळे मागे बसलेत, मी एकटा पुढे का? मी काय ड्रायव्हर आहे का तुमचा? प्रियांशने टोमणा मारला. तसा प्रणव लगेच पुढे झाला आणि म्हणाला, दाजी मी येऊ का पुढे तुमच्या शेजारी? तर आमच्या इकडे ना आत्याच्या मुलाला दाजी आणि मुलीला वहिनी असं म्हणतात, आणि मामाच्या मुलाला पण दाजी किंवा वहिनी असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? ठीक आहे, तर चला. प्रियांशने त्याला आरशातूनच अडवलं. ए प्रणव, तू नको हा, तू लहान आहेस अजून, हवं तर तुझी ताई येईल. प्रियांशचे हे वाक्य ऐकताच पौर्णिमा काही न बोलता गप्पपणे मागचा दरवाजा उघडून पुढे त्याच्या शेजारी सीटवर येऊन बसली. गाडी रस्त्याला लागली. एरवी सतत बडबड बडबड करणारी, प्रत्येकाला उत्तर देणारी ती तिखट ज्वाला मिरची म्हणजेच पौर्णिमा
आज गाडीत खूप खूप शांत शांत होती. तिच्या त्या शांततेने गाडीत एक वेगळा स्थान निर्माण झाला होता. काही वेळाने ते घरी पोचले. अस्मी आणि प्रणव गाडीतून खाली उतरले. पौर्णिमा पुढचा दरवाजा उघडून खाली उतरणार ते तितक्यात प्रियांश त्याच्या साईडने झटकन उतरून सरळ तिच्या दारापाशी गेला. त्याने आधी अस्मी आत्याशी प्रेमाने संवाद साधला. "आतू, परत येशील तेव्हा मला फोन कर हं. मी येतो ना नेण्यासाठी. चैतन्य मामाला कशाला ताण देते?" अस्मीने त्याच्या गालावरून हात फिरवला आणि कौतुकाने म्हटलं, "बरं बेटा, पण चल ना घरात, काहीतरी मस्त बनवते तुला." पौर्णिमा पुन्हा दार उघडून दार उघडत असलेले अडवत प्रियांश हसून म्हणाला, "नको आत्तू, परत कधीतरी." अस्मी आणि प्रणव हसत घरात निघून गेले. ते आत जाताच प्रियांशने एका झटक्यात दरवाजा उघडून पौर्णिमेला बाहेर खेचलं. तिने काही समजायच्या आत त्याने तिला गाडी आणि स्वतःच्या दोन्ही हातांच्या मध्ये पूर्णपणे अडकवून टाकलं. तिच्या डोळ्यात तो थेट पाहत रोखठोक आवाजात म्हणला, "काय चालू होतं नेमकं आज? का टशन देत होतीस मला?" पौर्णिमा त्याला जरा जोरात धक्का देत म्हणली, "प्रियांश, जाऊ द्या मला." ती बाजूला होण्याचा प्रयत्न करत होती, पण तो कुठे जाऊ देतोय. त्याने तिच्या नाजूक हाताचे मनगट घट्ट पकडून मागे वळवले. पौर्णिमाचे केस खूप खूप लांबसडक, काळेभोर आणि पार खाली कमरेपर्यंत पसरलेले होते. त्यामुळे तिचे मनगट त्याने पाठीमागे पकडले असले तरी तिच्या त्या घनदाट केसांमुळे पूर्णपणे लपलेले होते. बाहेरूनही कुणालाही दिसण्यासारखे नव्हतेच. पौर्णिमा त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली, "चिटिंग केली तुम्ही राजे, आणि मला विचारताय का का टस्सल देतेस म्हणून?" प्रियांश तिच्या कानाजवळ जात म्हणाला. आणि प्रियांश धीर गंभीर आवाजात पुटपुटला, "पौर्णिमा, प्यार और खेल में सब जायज है." असं म्हणून त्याने तिला हलकासा धक्का दिला. त्याने तिचे मनगट सोडले. "परत माझ्या खोडी काढायच्या नाहीत, नाहीतर नाहीतर माझ्याशी पंगा खूप खूप महाग पडेल, लक्षात ठेव." एवढे बोलून तो रुबाबात गाडीत बसला. डोळ्यांवर गॉगल चढवला आणि गाडी वेगाने घेऊन निघून गेला. पौर्णिमा तिथेच उभी राहिली. प्रियांशने जिथे हात मुरगाळला होता त्या लाल पडलेल्या जागी हळूच पाहत ती स्वतःशीच ठामपणे आणि मिश्किलपणे पुटपुटली, "आता तर तुम्ही मला हवेच आहात पाटील साहेब. कुठल्याही परिस्थितीत. आगे आगे देखो होता है क्या." तर पुढील भागात मध्ये पाहूया प्रियांश आणि पौर्णिमाच्या नात्यातील पुढचे तिखट आणि गोड वळण. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जाणून घेऊया पुढील गाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.